देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। कोराडीच्या हद्दीत दोन भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। ज्या प्रकारे कोराडी ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वडील पंजू यांच्या जमिनीवर दोन भावांनी अवैध तरीकेचा नवीन दस्तावेज, खोटे दस्तावेज लावून जमीन हडपण्याचा एक नवीन प्रकरण समोर आलेलं आहे। माजी पंचायत समिती सभापती, काँग्रेसचे नेता सचिन मानोटकर आणि सूरज ईश्वर मानोटकर या दोन्ही भावावर खोटी माहिती देऊन खोटी दस्तावेज लावून जमीन हडपण्याचा एक प्रकरण कोराडी ठाण्यामधून दाखल झालेलं आहे। ज्या प्रकारे सचिन मानोटकर हे काँग्रेसचे पंचायत समिती सभापती होते, ज्या प्रकारे सचिन मानोटकरवर कितीतरी गुन्हे दाखल आहे असं सूत्रांनी माहिती दिली आहे। ज्या प्रकारे सचिन मानोटकर कोराडी खापळख्यामध्ये ठेकेदारी पद्धतीमध्ये काम करतात आणि कितीतरी लोकांकडून पैसे घेऊन अवैध तरीकेने लोकाला काम लावण्याचं एक नवीन उदाहरण, नवीन एक नोंदणी कोराडी ठाण्यामधून दाखल झाली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। ज्या प्रकारे सचिन मानोटकर एक अरूढ नेता म्हणून काँग्रेसला ओळखला जातो, ज्या प्रकारे सचिन मानोटकरचा भाऊ सूरज ईश्वर मानोटकर आणि सचिन मानोटकर हे माजी पंचायत समिती सभापती आहे, ज्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा कोराडी ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। वडील पंजू यांची जमिनाला खोटे माहिती देऊन खोटे कागदपत्र लावून यांनी करोडो रुपयाची जमीन हडपली अशी त्यांच्या चुलत भावांनी कोराडी ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली। त्यावर कोराडी ठाण्याने आज गुन्हा दाखल केला। सचिन मानोटकर, सूरज ईश्वर मानोटकर यावर दोन आरोपी आहे। त्यावर कलम 420 आणि अन्य कलम लावून सचिन मानोटकर आणि सूरज मानोटकर यावर खोटा दस्तावेज लावून आजोपंती वडिलापंताची जमीन हडपण्याचा एक नवीन प्रकरण समोर आलं आहे। सचिन मानोटकरची गोष्ट गेली तर सचिन मानोटकर हे कोराडी खापरखेडा आणि अनेक पॉवर सेक्टरमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करतात। ते एक काँग्रेसचे नेता आहे आणि ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी एक असा खोटी माहिती देऊन असा वडलपंथीच्या जमीन हडपणं एक कुठेतरी एक मोठा प्रयास दिसतो। अशा लोकांना कुठेतरी कोराडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हा दाखल केल्यानंतर त्यावर एक मोठी कारवाई केली पाहिजे असे सामाजिक दायित्वाच्या हिशोबाने समाजसेवक लोकांनी आमच्या चॅनलशी बोलला। सचिन मानोटकरवर आणि सूरज ईश्वर मानोटकरवर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कोराडी ठाण्यामधले PSI या संपूर्ण माहितीवर, ह्या संपूर्ण गोष्टीवर, ह्या संपूर्ण प्रकरणावर कशा पद्धतीचं लक्ष देतात येणाऱ्या काळात बघितलं गेलं। कोराडी ठाण्यामधून हा गुन्हा दाखल झालेला आहे। एक फसवणुकीचा गुन्हा दोन भावावर एक चुलत भावाने टाकलेला आहे। आजोपंथीची जमीन सचिन मानोटकर, सूरज मानोटकर यांनी खोट्या माहिती देऊन खोट्या दस्तावेज लावून यांनी ही जमीन हडपलेली आहे। यावर आता नागपूर शहर पोलीस काय ॲक्शन घेणार, काय गुन्हा दाखल करणार यावर आता सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरा पर्सन रोहित गडघाटे बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक कामठी मोदा, विधानसभा।